Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुमची पेपर चेकिंग नेमकी कशी होत असते, तसेच पेपर चेक करताना आलेले अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे पेपर लिहिलेले आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहे की तुमची पेपर चेकिंग जी आहे हे कशी होत असते. सपोज तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर एरियामधले स्टुडंट आहात, तर तुमचा पेपर हा तुमच्या जिल्ह्यामध्ये चेक होत नसतो, तो जात असतो दुसऱ्या रिजनमध्ये. ठीक आहे. सपोज काय एक नागपूरचा विद्यार्थी आहे, तर नागपूरच्या विद्यार्थ्याचे पेपर जाता नाशिकला है ना, किंवा पुण्याला, असं रॅन्डमली कुठेही जाऊ शकतात. ते कोणीही जज करू शकत नाही की त्याचा पेपर या ठिकाणी जाईल. इवन दो आम्हालाही पेपर चेक करणाऱ्यालाही माहीत नसतं की हा पेपर कुठला आहे, कारण त्याच्यावरती तुमच्या सीट नंबरवरती स्टिकर वगैरे लावलेलं राहतं है ना. त्यामुळं तेही समजत नाही की कोणता पेपर नेमका आम्ही चेक करतोय ते. ठीक आहे. त्यामुळे पेपर हा तुमच्या ओळखीचे सर चेक करतील असं कधीही होत नाही है ना. इवन दो आम्हाला स्टुडंटचा नंबरही दिसत नसतो, काहीही नाही, त्याच्यावरती बारकोड लावलेला असतो. ओके. हां, हे झालं पेपरच्या बाबतीत. आता बघा, पेपर बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द जेवढे पेपर चेक केलेले आहेत आम्ही, त्याच्यावरनं मी सांगतो की बरेच विद्यार्थ्यांनी चांगले पेपर लिहिलेले आहेत. पण जे बॅकलॉगचे पेपर आहेत, बॅकलॉगच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी जास्त काही लिहिलेलं नाही. ठीक आहे. रेग्युलरचे पेपर खूप चांगल्या प्रकारे लिहिलेले आहेत, भरपूर मुलं पास होत आहेत. ठीक आहे. पण बॅकलॉगच्या मुलांचं थोडं अवघड वाटत आहे. ठीक आहे. त्यातल्या त्यात बघा, एक एक्झाम्पल म्हणून एक तुम्हाला नोट दाखवतो, स्टुडंट काय लिहिलेलं आहे ते. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल बघा. काय तर बघा, सर मला पास करा, हा पेपर 8 टाइम देतोय, म्हणजे 8 वेळेस देतोय तो. 25-27 होत आहे, परिस्थिती खूप नाजूक आहे आणि मला फक्त 28 मार्क टाका सर, तुमच्यामुळे माझं खूप चांगलं होईल. आणि मी काय रोजाने कामाला जातो, काम करतो आणि एज्युकेशन करत आहे. फक्त 2 सब्जेक्ट बॅक असल्यामुळे कंपनी घेत पण नाही सर, तुमचे खूप उपकार होतील, असं काहीतरी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक इथिक्स असतं. इथिक्स म्हणजे काय, तर पेपर चेक करणाऱ्याला तुम्ही ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला मार्क मिळत असतात. ठीक आहे. असं नोट लिहून किंवा रिक्वेस्ट करून तुम्हाला मार्क्स मिळत नसतात. ठीक आहे. तुम्ही जेवढा पेपर लिहिलेला आहे, जेवढ्या मार्काचं लिहिलेलं आहे, तेवढे मार्क तुम्हाला मिळत असतात. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगत नाही है ना. तुम्ही काही रिक्वेस्ट केली, आता बघा अशा केस काही घडलेल्या आहेत की काही विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये पैसे पाठवून दिले है ना. काही विद्यार्थ्यांनी मोबाईल नंबर लिहितात. काही विद्यार्थी पेपर चेक करणाऱ्याला शपथ घालतात है ना, की पास करा नाही तर तुम्हाला याची शपथ आहे, त्याची शपथ आहे. असं काही करू नका. ठीक आहे. पेपर चेक करताना काही इथिक्स असतात जे आपण सोडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढं लिहिलेलं आहे तेवढे मार्क तुम्हाला मिळत असतात. ठीक आहे. तुमचा पेपर 2 वेळेस चेक होत असतो, टोटलिंग पण 2 वेळेस होत असते. त्याच्यामुळं असं काही समजायचं नाही की कोणी तुम्हाला मदत करेल. बेस्ट वे, पुढची एक्झाम येणार आहे समरमध्ये, जे सब्जेक्ट तुम्हाला वाटत असतील बॅक राहतील त्या सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही हे करा. आणखी एक स्टुडंट आहे जो फनी लिहिलेला आहे त्यानं बऱ्यापैकी. आता बघा, जे विद्यार्थी के स्कीमचे आहेत अशा विद्यार्थ्यांना तर काही प्रॉब्लेम नसावा, कारण त्यांची कंबाईन पासिंग आहे. प्रॉब्लेम आहे आय स्कीमसाठी. त्यांना कंपल्सरी इंटरनलमध्ये कितीही मार्क, आउट ऑफ जरी मार्क मिळाले 30 पैकी 30, तरीही त्यांना इकडे पेपरमध्ये 70 पैकी 28 मार्क कंपल्सरी घ्यायचे आहेत आय स्कीमसाठी. के स्कीमसाठी तसं नाही आहे. के स्कीमला काय करायचं आहे तर इंटरनलचे आणि पेपरमध्ये मिळालेले दोन्ही मिळून मार्क 40 पाहिजे. समजा इंटरनलमध्ये 30 पैकी जर तुम्हाला 30 मार्क मिळाले, तर पासिंगसाठी 70 पैकी 10 मार्क मिळाले तरी तुम्ही पास होऊन जाता. एकदम इझी पासिंग झालेली आहे के स्कीममध्ये. प्रॉब्लेम आहे आय स्कीमचा, बरोबर. तर आय स्कीमच्या विद्यार्थ्यांनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचा एकच विषय बॅक असेल तर त्या विषयामध्ये तुम्हाला
कोंडोचे मार्क मिळू शकतात, 10 मार्क एक्स्ट्राचे मिळत असतात. समजा पासिंगला 28 मार्क पाहिजे आणि एकच विषय बॅक असेल, जर तुम्हाला 18 जरी मार्क मिळाले तरी तुम्ही पास होता. 18 + 10 असे 28 मार्क होत असतात. के स्कीमच्या विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांना पण कोंडो मिळणार आहे. आता जे फर्स्ट इयरला विद्यार्थी आहेत त्यांना तर 2च पेपर होते, आता तिसरा पेपर ऑनलाईनचा आहे. ऑनलाईनमध्ये तुम्ही 100% अटेम्प्ट करू शकता है ना. तुमच्या लकवरती डिपेंड आहे. क्वेश्चन ओळखीचे आले तर ठीक आहे, अदरवाईज नाही आले तरी तुम्ही 70च्या 70 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. आणखी एक बघा दुसरी कमेंट आहे, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. बघा स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला. काय म्हणते तो, हिंदीमध्ये लिहिलं, जिसे के स्कीम चाहिए थी उसे नहीं मिली, पेपर हमारे बैक लग रहे हैं, असं काहीतरी म्हणतोय तो. अजून काय, के स्कीम चाहिए मेरे बैकलॉग के कारण मैं पुलिस भर्ती आर्मी भर्ती नहीं दे पा रहा हूँ, कुछ नहीं बोल रहा, बस इतना बोल रहा हूँ कि पेपर थोडे इजी निकालो ताकि हम जैसे बच्चों, असं काहीतरी भरपूर लिहिलेलं आहे खाली. लोगोमुळे मी तो फोटो घेतलेला नाही आहे है ना. तर बघा अशा प्रकारे नोट तर तुम्ही लिहिताय, पण मला वाटतं की आता त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास वगैरे व्यवस्थित करायला पाहिजे. ठीक आहे. हां, आता बघा बाय लँग्वेज मध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. याचा अर्थ असा की तुम्हाला जर इंग्लिशमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर वर्ड तुम्ही इंग्लिशचे ठेवायचे आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये त्याचं मिनिंग लिहू शकता. मिनिंग म्हणजे सेंटेन्स तयार करू शकता. ठीक आहे. जसं की ऑटोमोबाईल या सब्जेक्टमध्ये सस्पेन्शन सिस्टीमचा यूज होतो है ना. तर इंग्लिशमध्ये नसेल लिहायचं तर डायरेक्टली लिहायचं ऑटोमोबाईल, या म्हणजे यला का नाही, या मध्ये काय करणार तुम्ही, सस्पेन्शन इंग्लिशमध्ये लिहायचं, सस्पेन्शन या सिस्टीमचा उपयोग केला जातो किंवा यूज केला जातो, असं तुम्ही डायरेक्टली बाय लँग्वेज म्हणजे इंग्लिश प्लस मराठी असं पण लिहू शकता. फक्त SMS मध्ये टाईप करतो काय, KAY असं लिहायचं नाही, मराठीमध्ये लिहायचं, कला काना का आणि य. जर तुम्ही मराठी प्लस इंग्लिश किंवा इंग्लिश प्लस हिंदी असं लिहिलं तरीही तुमचे पेपर व्यवस्थित चेक केले जात आहे बाय लँग्वेजसाठी. ठीक आहे. तर ज्या कॉलेजमध्ये बाय लँग्वेजचं ऑप्शन आहे अशा विद्यार्थी तुम्ही पेपर तसा लिहू शकता. तुमचा दोन्ही लँग्वेजमधले पेपर जे आहेत ते चेक केले जातात, ॲक्युरेट मार्कही तुम्हाला तसे दिले जातात है ना. त्यामुळे लँग्वेजचं बंधन या ठिकाणी ठेवलेलं नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. इंग्लिश प्लस मराठी लिहायचं असेल तरी लिहू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे, मिनिंग तुम्हाला समजतो. फक्त लिहायचा प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही दोन्ही लँग्वेजचा यूज करू शकता आणि पेपर लिहू शकता. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांना पण पास केलं जात आहे 2 लँग्वेजमध्ये लिहिणाऱ्या है ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट. आता पुढचे जे पेपर आहेत ते चांगल्या प्रकारे द्या तुम्ही. आणि अशा प्रकारे नोट वगैरे काही लिहू नका, शब्द काही घालू नका. पेपर चेक करणाऱ्याला त्यांच्यावरती काही परिणाम पडत नसतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.